आज जर शेती नसती तर आम्ही एवढी प्रगती करू शकलो तर मोलमजुरी करून एवढं भागवणं शक्य नाही आणि शेती असल्यामुळं मी एवढं प्रगती करू शकलो आम्ही आणि मला शेतीतून जे नवीन उत्पन्न मिळालं, ज्यामध्ये आपण काही नवीन प्रयोग करून शेती केली ती पाहिलं. कोरोना काळामध्ये फक्त शेतकरीच एकमेव आधार सर्वांचा झाला होता आणि शेती हा उत्पन्नाचा एक चांगला स्रोत असून जर आज शेती नसती तर आम्हाला एक मोलमजुरीच करावी लागली असती आणि शेतीमधून आमचं आयुष्य एकदम चांगल्या पद्धतीनं घडत गेलं. घर बांधलं असन, जे काही आम्ही पुढं व्यवसाय सुरू केले, हे सगळं शेतीमधूनच आम्ही उभं केलंय. शेती नसती तर आमची जीवन फार हालाकीचं असतं, हे या ठिकाणी मी नमूद करतो. आणि एक हे आहे की सर्वांना शेती टिकली पाहिजे. आपण शेतीमधूनच प्रगती करू शकतो. हे कोविडच्या काळामध्ये सर्वांनी आपण बघितलंय आणि त्या कारणासाठी शेती आपल्याला खूप महत्त्वाची आहे. माझी तर शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, की आपण यापुढं सर्वांनी गट शेती केली पाहिजे. सर्वांनी बसून एकत्र बसून शेतीविषयी अभ्यास केला पाहिजे. जे काही नवीन तंत्रज्ञान या युगामध्ये आपल्याला मिळतंय त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांनी करावा, अशी नम्रपणे विनंती शेतकऱ्यांना माझी आहे. आत्तापर्यंत मी जे काही माझ्या काळ्या आईच्या मातीतून मिळवलंय, हे टिकलं पाहिजे. हे माझ्या मुलांनी पुढं सांभाळलं पाहिजे आणि सर्वांना एकच विनंती करतो मी, की काळ्या आईची सेवा करून हे पुढं असंच शेतीसाठी काम केलं पाहिजे आणि सर्वांना एकच सल्ला आहे, का शेती टिकली पाहिजे. यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. एकच विनंती सर्वांना.